Dear students, we are going to start a new topic today, that is adaptation in aerial animals. म्हणजेच हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन कशा पद्धतीनं झालं आहे या गोष्टींची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. What is the main difference between vehicles on the road and aeroplanes? रस्त्यावरून धावणारी वाहनं आणि आकाशात उडणारी विमानं यांच्या रचनेत मुख्य फरक कुठला असेल त्यांचं निरीक्षण करा. The spindle shaped body of birds also minimizes the resistance of air while flying. With hollow bones, a body covering feathers, and modification of forelegs into wings, their body is light in weight and adapted for flying. पक्ष्यांची शरीरं देखील दोन्ही टोकांना निमुळती असतात, जसं आपण ह्या प्रश्नात पाहिलं. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स? विमान जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर त्याचा आकारसुद्धा स्पिंडल शेप्ड असतो. दोन्ही बाजूंना निमुळती होत जाणारी ही बॉडी हवेचा रेजिस्टन्स खूप प्रमाणात कमी करते. त्यामुळं हवेला पार करत हवेच्या विरोधातसुद्धा हवेतून पार होत उडणं अतिशय सोपं जातं. त्याचबरोबर पक्ष्यांमध्ये आणखी काय रचना असतात तर हवेचा विरोध त्यांना त्यांच्या निमुळत्या टोकांमुळे होत नाही. शरीरावरील पिसांचं आवरण पुढच्या पायांचं पंखात रूपांतर झालेलं असतं आणि त्यांची हाडं ही पोकळ असतात. त्यामुळं आणि शरीरही त्यांचं हलकं असतं, जेणेकरून हवेमध्ये ते व्यवस्थित उडू शकतात. म्हणजेच हवेत उडण्यासाठी हा सर्व बदल हे अनुकूलन पक्ष्यांमध्ये झालेलं असतं. द बॉडी of insects also is light in weight and tapers at both the ends. कीटकांची शरीरे सुद्धा अशीच निमुळती असतात, हलकी असतात. They can fly with 2 pairs of wings and also walk with 6 stick-like legs. पंखाच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच त्यांना चालताना सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल. Bats can fly with the help of patricium, a thin fold skin between their forelegs and hind legs. वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये जे त्वचेचे पडदे असतात त्यामुळे ते हवेमध्ये उडू शकतं. तुमच्यासाठी प्रश्न आहे. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया. तुमच्या परिसरातील विविध पक्षी तसेच कीटकांचं निरीक्षण करा आणि निरीक्षणांची नोंदवहीत करा. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स. बघा, लक्षात घ्या. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स, काही अंतरावरूनच लक्ष द्या, असं का म्हटलं असावं? हाऊ स्नेक्स अँड अर्थवर्म्स क्रीप. सरपटताना साप, गांडूळ कसे सरपटतात याचं दुरून निरीक्षण करा, कारण हे प्राणी तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्यांच्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते, ते दंश करू शकतात, म्हणून दुरून निरीक्षण करायचं. सरपटताना विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रीपिंग. सरपटण्यासाठी ते कुठल्या शरीराच्या अवयवांचा वापर करतात. आर दे एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. या सर्व गोष्टींसाठी त्यांच्यामध्ये काही विशेष बदल झालेले तुम्हाला आढळून येत आहेत का? नोट एनी सच चेंजेस. जर असे काही बदल त्यांच्या शरीरात, जसं आपण चालतो आणि ते सरपटतात, तर त्यांना सरपटणं इतकं सोपं जातं. या सरपटण्यासाठी त्यांच्या शरीराच्या रचनेत काही महत्त्वपूर्ण बदल झालेत का, त्या बदलांची नोंद घ्या. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन्स इन स्किन. पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी त्यांच्या शरीरातील स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटत असतात. त्याचबरोबर सिमिलरली
त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यांमध्ये सुद्धा अनुकूलन झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लाउड टोज अँड थिन सोल्स वेअर ॲज स्नेक्स हॅव अ स्कॅली स्किन. पाल घोरपड यांचे पंजे हे नखयुक्त असतात. पाल घोरपड यांचे पंजे हे नखयुक्त असतात, तर सापाची त्वचा मात्र खवल्यांची असते. खवलेयुक्त त्वचा ही सापांची असते. आता आपण पाहणार आहोत ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स, म्हणजेच प्राण्यांमध्ये अन्नग्रहणासाठी झालेलं अनुकूलन. वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हर्बिव्होर्स अँड कार्निव्होर्स. आपण प्राण्यांचे 2 गट करू शकतो, 2 गटांत त्यांचं वर्गीकरण करू शकतो. एक शाकाहारी आणि दुसरा मांसाहारी. Special adaptations are seen in such category to make the process of feeding easy. Feeding अन्नग्रहण. विशिष्ट असे बदल या प्राण्यांमध्ये झालेले असतात, त्यामुळे त्यांचं वर्गीकरण करणं आपल्याला सोपं जाईल. We will discuss this in greater detail in the chapter nutrition. पोषण नावाचा आपला जो या इयत्तेतला पुढचा धडा आहे, त्यामध्ये आपण प्राण्यांचं हे अनुकूलन, अन्नग्रहणासाठीच्या पद्धती यांचा डिटेल्ड स्टडी आपण करणार आहोत. वॉच द प्रोग्राम्स ऑन नॅशनल चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक, वाईल्ड, डिस्कवरी एट्सेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लाईज एट्सेट्रा. बघा, बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरं, छोटे छोटे कीटक या सर्वांच्या अन्नग्रहणाच्या पद्धती, जगण्याच्या पद्धती ह्या जवळून जर अभ्यासायच्या असतील तर सुरक्षित मार्ग आहे. तुम्ही नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी यांसारख्या वाहिन्यांवरील जर वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही जर पाहिलेत तर तुम्हाला ग्रेटर डिटेल्स 4K व्हिजिबिलिटीसह तुम्हाला व्यवस्थित बारकावे त्यांच्या अन्नग्रहणातले नक्कीच कळतील. हा एक चार्ट आहे. हा चार्ट तुम्हाला निरीक्षणानं कंप्लीट करायचा आहे. तुमच्या परिसरातलं हे निरीक्षण असणार आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन्स. हा चार्ट 3 कॉलममध्ये डिव्हाइड केला आहे. पहिला आहे ॲडॅप्टेशन, दुसरा आहे ॲनिमल आणि तिसरं आहे यूज ऑफ ॲडॅप्टेशन. पहिलं उदाहरण घेऊया. शार्प टीथ, तीक्ष्ण सुळे कुणाचे असतात? लायन आणि टायगर, सिंह आणि वाघ यांचे. यूज ऑफ अडॅप्टेशन, या अनुकूलनाचा म्हणजे तीक्ष्ण सुळ्यांचा त्यांना काय वापर झाला असेल? टू टिअर द फ्लेश, मांस फाडून खाण्यासाठी या प्राण्यांना तीक्ष्ण सुळ्यांची गरज आहे आणि त्यामुळे त्यांच्यात तसा बदल झाला आहे. मग आता उर्वरित चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. लॉंग अँड पॉइंटेड बीक, टोकदार आणि लांब चोच कोणत्या प्राण्यांची असते आणि त्याचा उपयोग काय? शॉर्ट बीक, आखूड चोच कुठल्या पक्ष्यांची आहे आणि त्यांना काय उपयोग आहे? लॉंग अँड स्टिकी टंग, लांब आणि चिकट जीभ कुणाची आहे, कुठल्या प्राण्यांची आहे आणि त्याचा त्यांना काय उपयोग होतो? लॉंग नेक, उंच मान कुठल्या प्राण्याची आहे आणि त्याचा काय उपयोग होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत निरीक्षणानं. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. बघा, आता हा थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड्स अँड ग्रासहॉपर्स. विविध रंगांचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहसा पटकन दिसत नाहीत. दे गेट camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. वनस्पतींवर, गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता होऊन जातो आणि त्यामुळे
खोडाचा रंग थोडासा चॉकलेटी, काळसर अशा प्रकारचे सरडे आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा त्या पानांवरती बसलेले काही सरडे किंवा ग्रास हॉपर्स असतात हिरव्या रंगाचे, त्यामुळे त्यांनाही आपल्याला पाहणं शक्य होत नाही, कारण स्पॉट करणं अवघड का होतं? इतर बाकीच्या गोष्टींसारख्याच रंगाची त्यांची त्वचा झाल्यामुळे त्यांना पटकन स्पॉट करणं थोडंसं अवघड जातं. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. त्या परिसराशी त्यांचा रंग मिळता जुळता झाल्याने त्यांना स्पॉट करणं आपल्याला अशक्य आहे किंवा अवघड जातं. चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट अनेबल देम टू लिव्ह. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणं, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणं, अन्न मिळवणं, शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणं, अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये आणि शरीर क्रियांमध्ये झालेलं बदल म्हणजेच अनुकूलन. आपण बघतोय अनुकूलनाची व्याख्या. चला बघूया एकदा पुन्हा व्यवस्थित. चेंजेस, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट अनेबल देम टू लिव्ह, फीड, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings, depending upon the habitat and its geographical conditions, are called, yes, adaptations. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणं, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणं, अस्तित्व टिकवणं, अन्न मिळवणं, शत्रूंपासून आपल्या स्वतःचं संरक्षण करणं, अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये जो बदल होतो या बदलाला म्हणतात अनुकूलन. ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट सडन प्रोसेस. ॲडॅप्टेशन ही काही लगेच होणारी प्रक्रिया नाही, एका दिवसात, एका तासात. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. तर ती निरंतर प्रक्रिया आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपीअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स अँड ॲनिमल्स ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स ॲगो आर द ॲडॅप्टेशन्स दॅट ऑकर्ड अकॉर्डिंग टू प्रिवेलिंग कंडिशन्स. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरांमध्ये दिसणारे बदल हे त्या त्या काळात झालेल्या परिस्थितीनुसार झालेलं अनुकूलनच आहे. आणि हे अनुकूलन, ही विविधता जपणं, या प्राण्यांची विविधता जपणं हे आपलं कर्तव्य आहे. शास्त्रज्ञांविषयी माहिती जाणून घेऊया. ग्रेट सायंटिस्ट, महान शास्त्रज्ञ डार्विन. डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्यूशन म्हणजेच डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड न्यूमेरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स लाईकली टू सर्वाइव्ह विच कॅन बेस्ट अडॅप्ट देमसेल्व्स टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट. दिस इज कॉल्ड the theory of survival of the fittest. This is Darwin's first principle. बघ, चार्ल्स डार्विन नावाचा जो शास्त्रज्ञ, जिओलॉजिस्ट होता, बायोलॉजिस्ट होता, अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून त्याने असं सुचवलं, जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत असंही म्हणता येईल. मीन्स सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. इफ अन ऑर्गॅनिझम्स इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाइव्ह, दिस चेंज इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. This is Darwin's second principle and it's called the theory of natural selection. आता डार्विनचा जो दुसरा सिद्धांत आपण वाचला, एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारं एखादं वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी
त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असंही म्हणतात. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांचं वर्गीकरण. व्हाय आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड? विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स? वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण का करायचं, कोणत्या आधारावर करायचं, कोणत्या निकषांच्या आधारे ते केलं जातं, आणि व्हाय, काय, का गरज आहे आपल्याला वर्गीकरण करण्याची, बघूया. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. छोटं उत्तर आहे. आपल्या सभोवतालच्या या सजीव सृष्टीमध्ये जी वैविध्याने भरलेली आहे, सगळ्या सजीवांचा अभ्यास एकाच वेळी करणं खूप कठीण आहे आणि त्यांना लक्षात ठेवणंही खूप कठीण आहे. आणि म्हणून क्लासिफिकेशन आपल्याला यासाठीच मदत करतं. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज्ड different criteria and independently classified plants and animals. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon the basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. बघा, आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचं, प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या निकषांना लावून केलं आहे. यासाठी त्यांनी एक उतरती पायरी बनवली आहे, उतरंड ज्याला म्हणूया आपण. याची सुरुवात प्राणीसृष्टी, वनस्पतीसृष्टी यांच्यापासूनच होते. सजीवांमधील ठळक आणि बेसिक, मूलभूत असे डिफरन्स आणि सिमिलॅरिटी यांच्या आधारावर त्यांनी त्यांचे ठळक गट तयार केले. यालाच म्हणतात वर्गीकरणाचा पदानुक्रम, म्हणजेच हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. आता हा वर्गीकरणाचा जो पदानुक्रम आहे तो तुमच्या समोर आहे या चार्टमध्ये. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज म्हणजे या सृष्टी. फायलम म्हणजे संघ, क्लास म्हणजे वर्ग, ऑर्डर म्हणजे गण, फॅमिली म्हणजे कुळ, जिनस म्हणजे प्रजाती आणि स्पेसीज म्हणजे जाती. एवढ्या क्रायटेरियांमध्ये त्यांनी त्यांचं वर्गीकरण केलं आहे. आता एका बाजूला आहे मँगो आणि एका बाजूला आहे ह्युमन, आंबा आणि मानव. तर याच्यावरून तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल या चार्टवरून मँगोचा किंगडम कुठला आहे आणि ह्युमनचा किंगडम कुठला आहे. मँगोचा आहे प्लांटी, ह्युमनचा आहे ॲनिमेलिया. फायलम आहे अँथोफायला, कॉर्डेटा, डायकोटिलिडॉन, मॅमेलिया, सॅपिंडल्स, प्रायमेट्स, अँकार्डियसी, होमिनायडी, मॅग्निफेरा, होमो, आणि स्पीसीज आहेत इंडिका, सेपियन्स. आता सेपियन हे नाव तुम्ही ऐकलं असावं, होमो हे नाव ऐकलं असावं, होमो सेपियन असं ते नाव कंप्लीट आहे. म्हणजे या प्रकारांमध्ये प्राण्यांचं, वनस्पतींचं वर्गीकरण शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या बेसिक गोष्टींच्या आधारे, ठळक मुद्द्यांच्या आधारे, भेद, डिफरन्स किंवा सिमिलॅरिटीजच्या आधारे त्यांनी केलं आहे आणि ह्या सर्व सजीव सृष्टीला या सर्व गटांमध्ये वाटलं गेलं आहे. क्लासिफिकेशन हे इयत्ता 8वीला आपण इन डिटेल्ड शिकणार आहोत. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियस नावाच्या शास्त्रज्ञाने जी एक पद्धती विकसित केली, द्विनाम पद्धती, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर, द्विनाम पद्धती काय आहे ती जाणून घेऊया. इमॅजिन that there are 4 students with a name Kabir or Kiran in a classroom. If you are talking about any one of them, how would you ensure that others know which one of them you are talking about without any confusion?
वी वूड टेल द फुल नेम, दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. धिस इज सिमिलर टू बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. आता बायोनॉमियल नॉमेनक्लेचर हे नेमकं काय आहे ते समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. कल्पना करा, तुमच्या वर्गात कबीर नावाचे किंवा किरण नावाचे किंवा आणखी इतर कुठल्याही नावाचे, अमोल नावाचे 4 विद्यार्थी आहेत. आता त्यापैकी एकाबद्दल तुम्ही बोलतायत, पण हे त्याला कसं कळावं की तुम्ही त्याच्याचबद्दल बोलतायत? सगळेचे सगळे वर्गात उपस्थित आहेत आणि तुम्ही एखाद्याला आवाज दिलात किरण. 4 किरण आहेत, मग कुठल्या किरणने तुम्हाला रिस्पॉन्स द्यावा किंवा त्याला कळायला हवं की बरोबर तुम्ही त्याच किरणला बोलताय, असं तुम्हाला काय करावं लागेल? म्हणून आणि हे कन्फ्युजन व्हायला नको की तुम्ही बरोबर एकाच किरणला हाक दिली आहे, बाकीच्या तिघांना नाही. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही काय कराल, त्याचं पूर्ण नाव सांगाल, किरण आणि त्याचं आडनाव. हीच आहे बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धती. काय आहे बघा. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम्स. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक सायंटिफिक नेम देऊन टाकलंय, वैज्ञानिक नाव. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड स्पेसीज. पहिलं काय नाव आहे, ती प्रजाती, आणि दुसरी आहे जाती. जसं मी तुम्हाला वरती म्हटलं होमोसेपियन म्हणजे एक प्रजाती दाखवतं आणि एक जाती दाखवतं, त्यावरून त्यांच्या कॅटेगरी पडल्या पुढे मानवांच्या. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायोनॉमियल नेम ॲज पर गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. आणि सर्व प्राण्यांच्या, सजीवांच्या द्विनाम पद्धतीनुसार वैज्ञानिक नावं सगळ्यांना देण्यात आली आहे, तीही इंटरनॅशनल नामांकनाच्या पद्धती संहितेनुसार, म्हणजेच आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेनुसार. त्याचे नियम आहेत काही, कसं नाव द्यायचं आहे, त्यानुसार त्या सर्व प्रजातींना नावं देण्यात आली आहे. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पीसीज आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन कलर, हाईट, हॅबिटॅट्स अँड हॅबिट्स, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. The same is true in the case of animals like hen, cow, dog, etc. and plant like mango, wheat, maize, etc. काय म्हणतायत? एका जातीतील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटी हे सगळं काही सारखंच असतं. असे काही भेद असले तरीसुद्धा संकर होऊ शकतो, प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ बघा, जगभरातील सगळ्या मांजरी एकाच प्रजातीत मोडतात. तशा सगळ्या कोंबड्या, गाय, कुत्रे हे सगळे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच वनस्पतींच्या बाबतीत आंबा, मका, गहू हे सगळे एकाच प्रकारच्या प्रजातींमध्ये मोडतात. फॉलोइंग are some examples of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. वनस्पती व प्राणीसृष्टीतील द्विनाम पद्धती जी आत्ताच आपण बघितली, तिच्यानुसार वर्गीकरण केलेली काही उदाहरणं आहेत बघा आपल्या पुढे. लिव्हिंग थिंग्स, सजीव कोणकोणते आहेत बघा. पहिला कुठला आहे? डॉग. त्याचं सायंटिफिक नाव बघा काय, वैज्ञानिक नाव कॅनिस फॅमिलॅरिस. कॅनिस ल्युपस फॅमिलॅरिस हे कुत्र्याचं वैज्ञानिक नाव आहे, म्हणजे या नावाने अख्खं जग त्याला ओळखतं. कुत्रं नाव म्हटलं तर फक्त मराठीतलेच लोक ओळखतील, डॉग म्हटलं की ज्यांना इंग्रजी येतं तेच ओळखतील. पण कॅनिस ल्युपस फॅमिलॅरिस असं हे नाव म्हणजे जागतिक नाव आहे त्याचं. हे काऊ, बॉस टावरस, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, त्याचं नाव काय बघा सायंटिफिक, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. ज्वार, ज्वारी, ज्वारीचं काय सायंटिफिक नाव आहे बघा, जे जगभर मान्य आहे आणि जगभराने मिळून ठेवलंय, सॉर्गम वल्गेर. सॉर्गम वर्गेल बायकलर हे असं ज्वारीचं नाव आहे. फाइंड आउट सायंटिफिक नेम्स अँड अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स in your surroundings and discuss in class.
याच प्रकारे आपल्या सभोवताली आढळणारे जे प्राणी आणि वनस्पती आहे त्यांची गुगलवरून वैज्ञानिक नावं तुम्ही शोधायची आहे आणि ती शोधून तुमच्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करायची की मी बघ इतक्या प्रकारच्या प्राण्यांची जे आपल्या आजूबाजूला राहतात त्यांची ना वैज्ञानिक नावं शोधली आहेत. मी ना या वनस्पतींची नावं त्याला इंटरनॅशनल काय नाव आहे बरं, सायंटिफिक नाव काय आहे त्याला, ते मी शोधलं आहे आणि एकमेकींशी शेअर करा. याने काय होईल, प्रत्येकजण वेगवेगळे नावं शोधेल आणि सगळ्यांच्या शेअरिंगने मिळून तुम्हाला अनेक प्राण्यांची वनस्पतींची सायंटिफिक नावं कळतील आणि एक चांगला उपक्रमही होईल. 29 एप्रिल इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. बघा, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांना मारणं, इजा पोहोचवणं यांच्यावर बंदी आहे. तुम्ही असं काही करणारच नाही आहे. तुम्ही मला सर्वांना नैतिक जबाबदारी पार पाडायची आहे. प्राणी आणि आपण वनस्पती सर्व मिळून पृथ्वीचं नैसर्गिक समतोल हा कायम राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं आहे. या धड्याच्या वर आधारित प्रश्नोत्तरं समजून घेऊन तुम्ही लिहा आणि मला पाठवा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंड लेसनला घेऊन लवकरच.